आज आपण बनवूया उपासाचे साबुदाणा पापड. त्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा घेतले. एका ठिकाणी पाणी उकळत ठेवायचे. साबुदाणा पण आपण रात्रीच भिजत लावायचे, जेणेकरून तो चांगला भिजला जाईल. मी अर्धा किलो साबुदाणा आधीच भिजवून ठेवला होता रात्री. भरपूर पाण्यामध्ये हा साबुदाणा भिजवायचा आहे. अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी 1 किलो बटाटे घेतले. बटाटे मी बारीक किसणी किसून घेणार आहे. तुम्हाला जर जाड किसणी किसायची असेल तर तुम्ही जाड किसणी पण घेऊ शकता, पण मी बारीक किस वापरलं आहे त्यासाठी. अर्धा किलो साबुदाणा तुम्ही 100 तरी पापड सहज बनवू शकता. आता आपण हा बारीक किसलेला किस आहे, आपण 3-4 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तो त्यातला जो स्टार्च पूर्ण निघून जाईल आणि बटाटा आपला पूर्ण असा पांढरा शुभ्र असा दिसेल. पापड पण काळे दिसणार नाही. 3-4 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पाणी आपलं आता चांगलं उकळलं. आता आपण त्यात साबुदाणा टाकून द्यायचं आहे. पहिला मीठ टाकायचं आहे. जर तुम्हाला उपासाला जिरं वगैरे चालत असेल तुम्ही त्यात जिरं पण टाकू शकता. हिरवी मिरची पण तुम्ही बारीक करून टाकू शकता त्याच्यामध्ये. आता आपण हे चांगले एकत्र हलवून घ्यायचे, चांगलं शिजून घ्यायचं आहे साबुदाणा पहिला. बटाट्याचं किस आपण नंतर टाकणार आहोत. पहिला साबुदाणा शिजवायचा आहे. मीठ टाकूया आपल्याला. 1 चम्मच मीठ खूप झाले. याला जास्त साहित्य लागत नाही, फक्त साबुदाणा, मीठ आणि बटाट्याचा किस. आता साबुदाणा शिजल्यानंतर आपण त्यात बटाट्याचं किस टाकायचं आहे. हलवायचं चांगलं, खालीवर करून घ्यायचं आहे. साबुदाणा तो बटाट्याचा किस पूर्ण एकत्र एकजीव व्हायला पाहिजे. तो साबुदाण्याचे पापड पण जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटात आपण झाकून ठेवणार आहे. तो पण लगेच शिजतो. आता आपण एका सुती कापडावर ते पसरून टाकणार आहोत. तुम्ही ते उन्हात किंवा घरात पण वाळवू शकता. घरात वाळल्यामुळे तुम्ही अर्धा तास तरी ते उन्हात ठेवायचे. आपल्या आता पापड चांगलेच वाळलेत. आता ते उलट्या बाजूने आपण कपड्याच्या उलट्या बाजूने पाणी लावून घ्यायचे. ते कपड्याला चिपकले जातात. मग ते पापड कसे काढायचे त्यासाठी मी हे सांगते तुम्हाला. पाणी लावायचे उलट्या बाजूनी. कपड्याच्या उलट्या बाजूने पाणी लावून ते पापड आपण काढून घ्यायचे झाडून. पाणी लावल्यामुळे ते सहज निघून जातात. ते तुम्ही बघते आपले पाणी लावल्यामुळे आपले पापड लगेच सुट्टे होतात. आता ते पंख्याखाली ठेवू शकता तुम्ही वाळायला, किंवा उन्हात पण टाकू शकता तुम्ही. या पद्धतीने आपण सगळे पापड काढून घेणार आहोत. कपड्याच्या मागच्या बाजूला पाणी लावायचे आणि ते काढून घ्यायचे. पापड आपले चांगले सुकलेत, वाळलेत. आता बघू शकता तुम्ही एकदम पांढरे शुभ्र असे झालेले पापड, कुठेही काळे असे पडलेले नाही आहेत. आता आपण हे तळून घेणार आहेत. तळल्यानंतर पण ते पण भरपूर चांगले मोठे होतात. ते असे लालसर वगैरे असं काहीच होत नाही आहे. एकदम कुरकुरीत असे झालेत आपले पापड. हे जास्त साहित्य लागत नाही, फक्त मीठ, बटाटा आणि साबुदाणा या 3 याच्यापासून तुम्ही बनवू शकता साबुदाण्याचे पापड. तुम्हाला हे पापड कसे आवडले की नाही हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्ही तिखटसाठी मिरची पण वापरू शकता. एकदम कुरकुरीत झालेत आपले पापड.